श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 146. स्वामींच्या आदेशाप्रमाणे लक्ष्मण कोळ्याने गलबत बांधण्याचा व्यवसाय सुरू केला. मुंबई ठाण्याला परतण्याच्या अगोदर स्वामींनी त्याच्यासमोर एक नाट्य केले होते. श्रद्धा आणि विश्वास याचे परिणाम प्रत्येक भक्ताला वेगवेगळे असते याचा साक्षात्कार स्वामींनी आपल्या भक्तांना करवला होता. लक्ष्मण कोळ्यावर कृपा करून स्वामी उठले होते आणि ताड चालू लागले होते. एकाएकी स्वामी जाऊ लागतात सर्वांची तारांबळ उडाली होती. सर्वजण स्वामी समर्थांच्या मागोमाग धावू लागले. चोळाप्पा तर कासावीस होऊन विचारू लागला, स्वामी कुठे चालला आहात? स्वामी काही न बोलता आपल्या चालीने चालले होते, पण त्यांच्या बरोबर सहज चालणे इतरांना शक्य नव्हते. लक्ष्मण कोळी तर अक्षरशः धावत होता आणि बाकीच्यांची तीच अवस्था. स्वामी चालताना वाटत वावटळ आली होती. त्यांच्या चालण्याचा वेग भयंकर होता. काही जण तर खूप मागे पडले होते. स्वतः लक्ष्मण कोळी सुद्धा मागेच राहिला होता. पण चोळाप्पा मात्र स्वामींच्या बरोबर राहण्याच्या मनापासून प्रयत्न करत होता. तरी तो स्वामींना गाठू शकत नव्हता. त्याला वाटत होते की स्वामी आपल्याला सोडून निघून जात आहे. व्याकुळ स्वरातच तो स्वामींना साथ घालीत होता. स्वामी, माझी काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, पण जाऊ नका हो स्वामी, तुम्ही जाऊ नका, थांबा. स्वामी कसले उत्तर न देता पुढे जातच राहिले आणि त्याच्या मागोमाग जाणाऱ्या सेवेकरांची फरफट होत चालली होती. स्वतः चोळाप्पा आणि त्याच्या मागोमाग जाणारा लक्ष्मण कोळी सुद्धा दमला होता. स्वामी चोळाप्पाने अखेर काकुळतीने येऊन हाक मारली, पुढे चाललाय, त्राण राहिलेला नाही, थांबावे आता. चोळाप्पाच्या हृदयापासून निघालेली विनंती स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचली होती. स्वामी थांबले होते. सर्वांच्या जीवात जीव आला होता. एक एक पाऊल कष्टाने उचलीत सर्वजण स्वामीजवळ आले होते. लक्ष्मण कोळी कुतूहलाने पाहत होता. स्वामींच्या लीला अजूनही त्याच्यात कोणाच्याही ध्यानात आली नव्हती. चोळ्या, दमलास की काय? स्वामींच्या या बोलण्यानेच चोळाप्पावर जादू केली होती. आपल्या शरीरात थकवा नाहीसा झाल्यासारखे त्याला वाटत होते. स्वामी, आपण कुठे चालला आहात? एकाने घाबरत विचारले होते. स्वामींनी उत्तर देण्याचे आत्ताच चोळाप्पाला त्यांचे पाय धरीत म्हटले होते, स्वामी, आपण कुठेही जा, पण या चोळाप्पाला अंतर देऊ नका. स्वामी मंद स्मित करे, तू कुठे येणार रे चोळ्या माझ्या बरोबर? आपण जाल तिथे मी तुमच्या बरोबर असेन स्वामी. आम्ही पण तुमच्या बरोबर येणार स्वामी, सर्वजण म्हणाले. लक्ष्मण कोळी सारे काही पाहत होता, परंतु अजूनही त्याच्या लक्षात आले नव्हते की स्वामी सर्वांचाच कस तपासून पाहत आहेत. माझ्या बरोबर येणार तुम्ही? स्वामी सहजपणे उद्गारले होते. ठीक आहे, मग चला. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.